जय श्रीराम मित्र हो. मी कैलास शिंदे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पी एफ अकाउंटला बँक अकाउंट नंबर कसा ॲड करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर काही कारणास्तव तुम्हाला बँक अकाउंट जर ॲड करायचं असेल तर पहिल्यांदा तुमच्या पी एफ अकाउंटच्या वेबसाईटवर जायचं आहे आणि तिथं तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे. आता लॉग इन केल्यानंतर वरच्या साईडला तुम्ही पाहू शकता मॅनेज या ऑप्शनमध्ये यायचं आहे. तिथं KYC असं लिहिलेलं असेल आणि त्या KYC या ऑप्शनला क्लिक करून तुम्हाला त्याच्यामध्ये जायचं आहे. आता KYC ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बँक, पॅन कार्ड आणि पासपोर्ट असे हे 3 ऑप्शन हे तुम्हाला ॲड करायला इथं सांगत आहे. तर पहिल्यांदा तुम्हाला बँक दिसत आहे, तर बँक याच्यावर एक तुम्हाला क्लिक करायचं आहे. बँक या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला बँकेचे डिटेल्स टाकण्यासाठी या ठिकाणी सांगत आहे. आता पहिल्यांदा तुम्हाला इथं तुमचं नाव दिसेल पूर्ण, जे की पी एफ अकाउंटला तुमचं रजिस्टर नाव असेल. स्पेलिंग मिस्टेक न करता त्याच अकाउंट घ्यायचं आहे ज्या अकाउंटला तुमचं सेम नाव असेल. अन्यथा तुमची बँक ही व्हेरीफाय होणार नाही आणि ॲड होणार नाही. तर या ठिकाणी मी बँकेचा अकाउंट नंबर या ठिकाणी आता टाकत आहे. पहिल्यांदा वरच्या साईडला पहिल्यांदा अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या बाजूला नंतर पुन्हा कन्फर्म बँक अकाउंट नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. आता हे लक्षात ठेवा मित्र हो, की दोन्ही बाजूंनी हा तुमचा सेम अकाउंट नंबर हा येणार आहे आणि तो मॅच झाल्याशिवाय तुमचं पुढे तुम्हाला जाता येणार नाही. आता या ठिकाणी तुमचा जो बँकेचा IFSC कोड असेल तो या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. आता या ठिकाणी जो बँकेमध्ये IFSC कोड आहे तोच IFSC कोड या ठिकाणी टाकायचा आहे, जेणेकरून व्हेरीफाय केल्यानंतर तो IFSC कोड हा चुकीचा नसेल. आता इथं IFSC कोड टाकून घेतल्यानंतर तुम्हाला समोर एक ऑप्शन येईल, तिथे व्हेरीफाय IFSC असं तुम्हाला दाखवेल. आता IFSC व्हेरीफाय करण्यासाठी त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि IFSC कोड जर चुकीचा नसेल तर त्या ठिकाणी तो व्हेरीफाय होईल आणि तो व्हेरीफाय झालेला आहे. आता पुढे कन्सेंटमध्ये तुम्हाला टिक मार्क करायचा आहे आणि सेव्ह या बटनवर क्लिक करायचं आहे. मित्रो, सेव्ह या बटनवर क्लिक केल्यानंतर लगेच तुम्हाला जो तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर्ड आहे, जो आधारला रजिस्टर आहे तोच तुमचा PFला पण रजिस्टर्ड असेल आणि त्या रजिस्टर मोबाईल नंबरला तुम्हाला एक OTP गेलेला आहे. आता तो जो OTP आहे तुम्हाला तो OTP जसाचा तसा या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. जसं की मला जो OTP आलेला आहे तो OTP मी या ठिकाणी टाकत आहे आणि सबमिट या बटनवर क्लिक केलेलं आहे. आता सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता खालच्या साईडला एक ऑप्शन आलेला असेल, त्या ठिकाणी तुमचं अकाउंट नंबर हा अंडर प्रोसेसमध्ये आहे असं या ठिकाणी दाखवत आहे. आणि ते जर तुम्ही वरच्या साईडला जर पाहिलं तर तुम्हाला या ठिकाणी तुमचा बँक अकाउंट नंबर हा PF अकाउंटशी हा सक्सेसफुली जोडण्यात आलेला आहे. आता याच्यामध्ये तुम्ही बँक ॲड केलेली आहे, तुमची सबमिशन ही सक्सेसफुली झालेली आहे. आता बँक तुमची PFला अटॅच होण्यासाठी कमीत कमी 60 दिवस हे तुम्हाला लागणार आहेत. 60 दिवसाच्या आत जेव्हा ते PF एम्प्लॉयर जो असतो तो तुमचं बँक अकाउंट व्हेरीफाय करून त्या ठिकाणी तुम्हाला ॲड करत असतो, तोपर्यंत तुम्हाला या ठिकाणी वेट करायचं आहे. ही माहिती कशी वाटली? ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशीच माहिती तुम्हाला पुन्हा पुन्हा या चॅनलवर भेटत राहील. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.